नमस्कार मैत्रिणींनो, सुप्रभात चॅनलमध्ये मी पुष्पा झरेकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे। तर आज आम्ही आलेलो आहेत भावाच्या शेतामध्ये। तर हा गहू काढलेला आहे। हे गव्हाचं रान आहे, त्याच्यामध्ये डाळिंबाची झाडे आहेत। आंतरपीक म्हणून आपलं गहू काढलेलं आहे शेतामध्ये। कांदे लावलेले आहेत शेतात काही। हे बघा कांदे आहेत। हे इकडे भावाचं घर आहे। हे कांदे आहेत आणि हा सगळा गहू आहे। हा सगळा गहू आहे, काढलेला आहे हा गहू। तर आता गहू काढण्याचं मशीन आलेलं आहे। मी तुम्हाला गहू कसा काढतात ते दाखवणार आहे। हा सगळा गहू सोंगलाय। इकडे पपईचे झाड आहेत। हे बघा हा छोटासा पपईचा बाग। भरपूर पपई आले आहेत त्याला। छोटी छोटी झाड आहेत ही। मस्त गोड आणि लांब अशा पपई आहेत ह्या। गावठी पपई ही जास्त वाढत नाही, छोट्याच असतात, पण खायला खूप गोड। हे बघा थोडंसं येलो डाग आला, आपला पिवळा डाग पडला तर मग ती पपई आपण काढून ठेवायची आणि पिकायला लावायची। अजून यांना पिवळा डाग पडलेला नाही। खूप अशा पपई आल्यात। हा गहू आहे, हा सोंगलाय आता। ते इकडे सगळ्या पेंड्या आणून ठेवलेल्या आहेत गव्हाच्या। आता मशीन आलंय गहू सोंगायचं, तर त्या मशीनमध्ये टाकणार आणि गहू काढणार। चला आता आपण बघूया। हे बघा हा सगळा गहू आहे। आपला डाळिंबाचा बाग। ऊन आहे ना, ऊन खूप कडक पडलेले। आई बसली इथे। ऊन खूप कडक पडलंय, ऊन कडक पडलंय ऊन। थोडा वेळ बस तू, थोडा वेळ बस। पाणी ठेवले प्यायला। आवाज येणार नाही कारण की मशीनचा आवाज येतो। डायरेक्ट पेंड्या टाकायच्या त्याच्यात, डायरेक्ट पेंड्या टाकायच्या ना बाळभाऊ। उन्हात मला काही दिसत नाही, कडक ऊन आहे। अदिरे काय करते? पेंड्या त्याच्या आतमध्ये घालून गहू बनवणार आहे। बघा आपला
कसा गहू तयार होतोय. गहू पण किती सुंदर आहे, एकदम मोठा आहे असा. सगळेच काम करतायत. ओले असेल की असं हे पडतं, काड्या गाड्या पडतात. पडतात ओले. काड्या आहे ना एका साईडला पडतात. हा गहू पडतो वेगळा आणि काड्या सगळ्या वेगळ्या पडतात. हे बघा इकडे काड्या पडलेल्या आहेत. सगळा असा भुसा उडतो. हा सगळा काड्यांचा भुसा इकडे उडतो. हा ना बघ ना, ह्याच्यामध्ये टाकायच्या पेंड्या. उठला उठला. हा उठला. काम चालू आहेत, सगळे काम चालू आहेत. गहू तयार करायचं काम एवढं याला आता 4-5 तास लागणार आहे. 5 तास तरी लागतील. किती मोठं मशीन आहे. हा भुसा बरोबर त्याच्यातून ह्या काड्या सगळ्या अशा बाहेर पडतात. गव्हाच्या काड्या. अधिऱ्या कुठे फिरते उन्हामधून बेटा? सावलीला बस ना, सावलीला बस ना बाळा. बघा तर मैत्रिणींनो, तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की सांगा. वाळवायचं का नाही? गोणे भरायचं का? तर चालू करणार आहेत पुन्हा. अधिरिया बघितलंस तू? पीस कसला आहे ग? कुठल्या पक्षाचा आहे पीस तो? लांडोरचा. अच्छा अच्छा. मोर आहेत ना आपल्या शेतात, मोर येतात गहू खायला. चालू झालं मशीन. दाजीला तेव्हा गोणी धरायचं.
मी जाऊ का? चला चालू करा. हो ना. काय ते बघ तेव्हा बुसवतो. मशीन चालू झालेले आहे. बघा मैत्रिणी, आपण त्या साईडला गहू जा, इकडे तिकडून जाऊ. इकडे फार भुसा उडतोय. भुसा उडतोय सगळा. आता इकडे गहू आपला तयार होतोय तो बघूया. ये आदिर्या. या साईडने भुसा उडतोय आणि ह्या साईडने आपला गहू त्यातून बाहेर येतो.